आपलं नाव काय? पिसुबाबीन फडात, माजी उपसरपंच, ग्रामपंचायत कार्यालय आरंगाव. काय विषय झाला? मी आज निराधार पगारी संदर्भात वयाबाबत जे प्रमाणपत्र लागतं ते प्रमाणपत्र घेण्यासाठी आरोग्य उपकेंद्र, आरोग्य उपजिल्हा रुग्णालय परांडा या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो होतो. या ठिकाणी मी डॉक्टर नसल्यामुळे त्यांनी मला मोरे डॉक्टरांची शिफारस केली. मी त्यांना भेटण्यासाठी गेलो. सदरील प्रमाणपत्र त्यांना सही द्या म्हणून त्यांना भेट दिली असता ते म्हणले माणसं इथं नाहीत, मी सही करू शकत नाही. म्हणलं ठीक आहे डॉक्टर साहेब, जर तुम्ही माझ्या ह्याच्यावर करत नसला तर दुसरे करू नका. माझ्यासमोर त्यांनी दुसऱ्या एक जणाला अगोदरच सही दिलेली होती. म्हणलं माणसं नाहीत, मला देऊ नका. तर त्यांनी आरोग्यच्या भाषेत बोलणे, माझा संबंध नाही, तुला दाखवतोच, मी असली तुझ्यासारखी लय बघितले, एकदम गलितच्या भाषेत त्यांनी म्हणजे बोलायला सुरुवात केली. आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे आरोग्यच्या भाषेत त्याला काय अधिकार, लगेच 353ची धमकी देणे, म्हणजे सर्वसामान्य माणसांनी तर काय मागायला यायचंच नाही का? असा प्रकार यांचं चाललं. हे खाजगी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर लोक आणि विनाकारण जाणून बुजून असा त्रास देणे किंवा काहीतरी बोलणे हे चुकीचं आहे ना. मी चुकीचं एक शब्दही बोललो नव्हतो. 353ची लगेच धमकी द्यायची, म्हणजे आम्ही आमचे अधिकार मागायचे नाहीत का? जरी नसेल माणूस, मला सांगायचं माणूस ना मी सही करत नाही, डायरेक्ट हा माणूस शिवीगाळीपर्यंत येतो, म्हणजे इतक्यापर्यंत ह्या माणसाची मजल जात असेल तर हे चुकीचं आहे. संबंधित व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे अशा वागणाऱ्यांवर. माझ्याकडे व्हिडिओ आहे त्याचा, बघा तुम्ही, ऐका त्याच्यामध्ये काय बोलतंय. कधी दबाव आणला तुमच्यावर? तुम्हाला काय म्हणलं? तुम्ही काढला नाही माझा? कोणी? मी काय आगाव बोललो तुम्हाला? मी काय आगाव बोललो तुम्हाला? हे अधिकार बंद करून टाकायला सोडू नका तुम्ही.